नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्यांचे दर हे वाढत चाललेले आहेत। पाहायला गेलं तर पेट्रोल डिझेल असेल, त्यानंतर आता भाजीपाल्याच्या दरात देखील वाढ झालेली आहे। आपण सध्या एपीएमसी बाजारात आहेत। आपण जर समोर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या पालेभाज्या असतील किंवा भाजीपाला आहे तो या ठिकाणी आहे आणि त्याचे दर आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 30 ते 40% दरामध्ये ही वाढ झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। आपण जर पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टोमॅटो असतील, पालेभाज्या असतील, त्यांची कुठेतरी यामध्ये 20 ते 30% ही वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अवकाळी पाऊस असेल किंवा उष्णता असेल, या सर्वाचाच फटका हा बाजार समितीला देखील बसलेला आहे आणि त्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। पुढील काही दिवस हे दर असेच वाढते राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता यामध्ये किती वाढ होते, किती अजून भाजीपाल्यांचं नुकसान होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरतसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। कमी झालेले आहे। खूप ऊन असल्यामुळे पाणी कमी पडलेलं आहे, त्यामुळे उत्पन्न कमी झालेलं आहे, आवक कमी झालेली आहे, त्यामुळे दर वाढलेले आहेत आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे गाडी भाडं देखील वाढलेलं आहे। त्याचा देखील फटका बाजारभावाला बसणार आहे आणि हे पाऊस पडेपर्यंत बाजार असेच वाढत राहणार। 40 ते 50% बाजारभाव वाढलेले आहेत, परंतु गिराईक कमी असल्यामुळे बरेचसे लोक सुट्टीला गेल्यामुळे अजून गिराईक कमी आहे। शाळा चालू झाल्यानंतर पाऊस जर पडला नाही तर अजून बाजार वाढू शकतो। उन्हाचा आणि अवकाळी पावसाचा फटका पडलेलाच आहे, त्याच्यामुळे उत्पन्न कमी झालंय आणि त्या बाजारात आवक कमी झालेली आहे मालाची। माझं नाव गणेश पावटे, मी व्यापारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।